झी 24 तास एक पाऊल पुढे। आज तुकारामांची पालखी आणि माऊलींची पालखी पुण्यामध्ये विश्रांती घेतेय आणि त्याचबरोबर वारकरी सुद्धा आज इथे विसावलेले आहेत। पुणेकरांच्या मनात नेमकं आज काय असतं? काही दिवसांनी सगळ्या ह्या ज्या वाऱ्या आहेत त्या सगळ्या जी ही पालख्या आहेत त्या जातील पंढरपूरच्या दिशेनं, मात्र पुण्यामध्ये आज त्या विसावतात। काय वाटतं पुणेकरांना जाणून घेऊया। असेच एक अस्सल पुणेकर आपल्या बरोबर आहेत आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालगंधर्व या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला गायक आनंद भाटे आपल्या बरोबर आहेत, अर्थात आनंद गंधर्व। नमस्कार आनंदजी, आणि सांगाल आम्हाला, पुणेकर आहात तुम्ही, आज पालख्या पुण्यामध्ये विसावतात, तुम्हाला नेमकं काय वाटतं जेव्हा या पालख्या पुण्यामध्ये असतात तेव्हा? पालख्या जेव्हा पुण्यात येतात तर त्यावेळी पुण्याच्या सगळ्याच लोकांच्यासाठी तो एक खूप आनंदाचा दिवस असतो। आणि याच्यातलं वैशिष्ट्य असं असतं की ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची अशा दोन्ही पालख्या एकाच वेळी पुण्यात येतात आणि नुसत्या येतात असं नाही तर त्यांचा मुक्कामही पुण्यात एक दिवस असतो। तर त्यामुळे ज्यांना पंढरपूरला वारी बरोबर जाणं शक्य होत नाही तर ते आवर्जून या पालख्यांचं दर्शन दोन्ही घेतात आणि जणू काही त्यांचा जो नमस्कार पालखीला असतो तर तो पालख्यांच्या बरोबर आणि सगळ्या वारकऱ्यांच्या बरोबर पंढरपूरच्या विठोबापर्यंत पोहोचतो, अशी भावना असते सगळ्यांची। तर त्यामुळे पुणेकरांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो। खरे खरे। आनंदजी, तुमचा कधी वारीमधून जाण्याचा कधी हा प्रवास किंवा असा काही योग आलेला आहे का, किंवा तसा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? तुमच्या मनातला विठोबा नेमका कसा आहे? वारी बरोबर जाण्याचा योग आलेला नाहीये, परंतु पालख्या जेव्हा पुण्यात येतात तर त्यांचं दर्शन घेण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करतो। या बाबतीत अगदी लहानपणापासून काही आठवणी माझ्या मनात ज्या अशा आहेत की माझ्या आजीचं घर म्हणजे आईच्या आईचं घर सदाशिव पेठेत होतं। ते जे पेशवाई हॉटेल आहे तर त्याच्यावरती तिचं घर होतं आणि मला आठवते की अगदी लहान असल्यापासून पालख्या ज्या दिवशी पुण्यात यायच्या तर तेव्हा आम्ही तिथे जायचो, मी आणि माझे सगळे मावस भावंड, मामे भावंड वगैरे। आणि तो पालखी सोहळा बघणं ही एक आनंदाची पर्वणी असायची आमच्यासाठी। आणि आजी त्यावेळी वारकऱ्यांच्यासाठी काही शिधा बनवून स्वतः घरी करून तयार करायची आणि ते आम्ही तिथनं जाणाऱ्या वारकऱ्यांना द्यायचो। तर अशी एक खूप चांगली आठवण पालखीची मनात आहे। खरे खरे। आणि मला वाटतं पुण्यातल्या प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारे जेव्हा पालखी पुण्यामध्ये येते तेव्हा घराघरातून अशा प्रकारची शिधा जाते आणि ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे आणि ती अनेक पुणेकर अजूनही जपतात। आनंदजी, आणखी एक मी प्रश्न असा विचारला होता की तुमच्या मनातला विठोबा नेमका कसा आहे? तुम्हाला काय वाटतं विठोबाकडे बघताना तुमच्या मनात नेमकं काय असतं? मला जो विठोबा पहिल्यापासून समजला तो खरं म्हणजे अभंगांच्या मधून समजला असं म्हणलं तर ते योग्य ठरेल। लहानपणापासूनच बालगंधर्वांची गाणी गाता गाता आणि पुढे पंडित भीमसेनजींकडे जेव्हा गाणं शिकायला गेलो तर हे दोघही जण त्यांनी अभंगवाणी, संतवाणी ही अजरामर करून ठेवलेली आहे। तर त्यामुळे माझ्या असं मला वाटतं। अगदी। मग या अभंगाच्या माध्यमातून आपण एखादा भीमसेनजींचा अभंग गाऊन दाखवा अशी एक विनंती तुम्हाला। जरूर। अणुरणिया थोकडा, अणुरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, अणुरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा,
झी 24 तास, एक पाऊल पुढे.